मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर 3 दिवसांनी विलास घुलेवर अंत्यसंस्कार. केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन. खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व 9 आरोपी गजाआड. आरोपींना आज न्यायालयात हजर करणार. पुरवणी जबाबात बजरंग सोनावणेंच्या मुलाचं नाव. तपासात तथ्य न आढळल्यास नाव वगळणार. विलास घुले हत्या प्रकरणात जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. माझ्या मुलाचा हत्येशी काहीही संबंध नाही. चौकशीसाठी पोलीस यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार. खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची दिलगिरी. अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली. विधानसभेत नार्वेकरांचं स्पष्टीकरण. मी असो तर पेपरवेट फेकून मारला असता. राहुल नार्वेकरांनी मराठीचे धिंडवडे काढले. नार्वेकरांच्या मराठी वाचनातील चुकांवर राऊतांचा संताप. नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून हटवण्याची मागणी. राज्यात बहुतांश भागात स्मार्ट मीटर लागले. गुजरातनंतर महाराष्ट्रात विजेचं बिल कमी. विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. ठाकरेंचे खासदार ओम बिर्लांना भेटणार. फुटीर खासदारांबाबत बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप. संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभाध्यक्षांची भेट घेणार. मुंबईत लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद. धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू घुसून हत्या. 22 वर्षीय मयंक लोहारचा जागीच मृत्यू. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची धक्कादायक घटना. लोकलमधील हत्येने मयंक लोहारच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. मयंकला न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, कुटुंबियांचा आक्रोश. महापौर रितू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील घटना. रितू तावडेंकडून कान उघडणी. मॅनहोल उघडे आढळल्यास थेट कारवाईचा इशारा. TV9 मराठीच्या बातमीनंतर अंधेरी सबवेबाहेरील उघड्या मॅनहोलला बॅरिकेटिंग. प्रशासनाकडून TV9च्या बातमीची दखल. अंधेरी सबवेमधील वाहतूक सध्या सुरळीत. मुंबईसह उपनगरात पावसाचा धुमाकूळ. कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरात पाणी साचलं. तर वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय. सेंट्रल पार्क, नागिनदास रोड, टाकीपाडा परिसरात गुडघ्याएवढं पाणी साचलं. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. वसई विरारसह दादरमध्ये झाड कोसळल्याने वाहनांचं मोठं नुकसान. वाहतुकीवरही परिणाम. विक्रोळीत संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. जोरदार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड. सरईमध्ये कारवर झाड कोसळलं. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात एका हॉटेलवर झाड कोसळल्याची घटना. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. मुंबईसह पालघरला पावसाचा रेड अलर्ट. रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट. तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा. मुसळधार पावसामुळे कोपरखैराणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड. रुळाखालील खडी वाहून गेल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत. प्रवाशांना फटका. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये पूल कोसळला. पूल पार करताना वाळूने भरलेला ट्रक नदीत कोसळला. ट्रक चालकाला किरकोळ दुखापत. 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची दाणादाण. पोस्ट टू पोटीन या रस्त्यावर दरड कोसळली. इटानगरहून झिरोकडे येणारी वाहतूक ठप्प. प्रशासनाकडून ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर.